अरे हान जोरात. मिस्त्री काम कराय सोडून झोपा करताय काय इथं आणि काय सगळी पान खाऊन तोंडातून चुकते ती तुम्ही कानान चुकलाय काय अरे खुळ्या बोड्याच्या तू डोसक्यात हातोडा घातल्यामुळे बेशुद्ध झाले मिस्त्री. काय होयच्या गावात अरे बघताय काय पाणी आला पाणी म्हणतो पाणी आण. मिस्त्री मिस्त्री अहो टाक मिस्त्री आईच्या गावात इधर पाणी. हा पाजा. मी काय म्हणतोय आधी तुम्ही याला दवाखान्यात न्या. फुकणीची आत तुला प्यायला मागितलीस पाणी मला वाटलं याला पाजाय मागितलीस आकडा. हे बघताय काय चला उचला दवाखान्यात नेऊया. मिस्त्री आईला कोमात गेलं काय मिस्त्री मिस्त्री डॉक्टर डॉक्टर ट्रॅक्टर कुठं आहे ट्रॅक्टर. अहो ट्रॅक्टर नव तुम्हाला डॉक्टर म्हणलं. हा बोला काय झालंय. डोक्यात लागलंय खोक्यात लागलंय. कोण लागलाय खोक्यात. अहो घागलंय ना डोक्यात लागलंय म्हणलं ही बघा. हा डोक्यात लागलंय. काय लागलंय. हातोडा. हातोडा. कोणाचा हात तोडू. हातोडा नव हातोडा म्हणलं हातोडा. अरे मी पण तीच म्हणतो या कुणाचा हात तोडू. अहो डॉक्टर बैऱ्या बोड्या झालं काही बघ धावतोय बघा. हो काही लागलंय. हा ही इथं नाही मिळत लवाराच्या दावा तिकडे मिळेल बघा. तिकडे मिळत ना ह्याच्या डोक्यानं मारलंय म्हटलं. हा याच्या डोक्यात हातोडा मारलाय बरोबर का. हा बरोबर बरोबर. पट्टी करा. हा सुट्टी कशाला करू दुपारी 2 वाजता मी सुट्टी करतो. आता जेवायला सुट्टी नाही बघा. अहो पट्टी करा म्हटलं पट्टी. टट्टी आता कशाला टट्टी करू. जून झाले मी टट्टीला जातो. पट्टी करा पट्टी करा पट्टी. हा पट्टी करू मी. बरोबर करा लवकर मग पट्टी. हा पेशंटचं नाव सांगा. बाजीराव. भजी पाव नको मला मिसळ पाव सांगा. अहो बाजीराव पेशंटचं नाव आहे या बाजीराव. हा बरं तुम्ही एक काम करा पवार डॉक्टरांनी दाखवा. तुम्ही पवार डॉक्टर नव्हे. नाही मी त्यांचा एक पेशंट आहे. पवार डॉक्टर मुतायला गेले म्हणून म्हणलं तुमच्या बरोबर जरा टाइमपास करूया. तुझ्या माकडा तुझ्यात. अरे काय झालंय काय झालंय. अरे तुम्ही कोण. मी पवार डॉक्टर. अहो डॉक्टर मागाने ना आमचा टाइमपास लावला आणि वेळ घालला सगळा. अरे माकडा काय पण करतोस मी. बाहेर थांब जा तुला परत चेक करतो. चष्मा दे जा. डॉक्टर अहो याला लागलंय पट्टी करा तेवढी. 200 रुपये होतील. डॉक्टर अहो 200 नाहीत फक्त 100 रुपये आहेत माझ्याकडे. 100 रुपये आहेत तुम्ही. होय बर ए चला चांगली करा पट्टी डॉक्टर. बर ऐकू झालंय या. डॉक्टर ही काय जखम तशीच आहे पट्टी केली नाही केले की. हा अर्धीच पट्टी. अर्धा पैसे दिले अर्धीच पट्टी करतो मी. सगळं पैसे दे म्हणजे सगळी करतो पट्टी. याला पैसे नाही ती भावा पैसे आहेत का तेवढे. हायती की दे मग डॉक्टर ही घ्या 100 रुपये पूर्ण पट्टी करा. बर चला पेशंट आत आलो 5 मिनिटात. हा झालंय अगं हेच वाटतंय वैभ्या कुठं आहे. अगं दादा गेलाय गॅरेजवर मिस्त्रीकडं आलेलं नाही अजून. बरं मी मसरासनी वैरण टाकून येते तवर तू धुनी भांडी कर आणि फरशी पण पूस. बर सगळी कामं मलाच लावत्यास. त्या वळूला पण लावत जा की जरा कामं. नुसता गावभर हिंडतोय बोंबलत. अगं कुत्रे नांदाय जायचे जरा काम करायची सवय लाव. वैभ्या पोरगा आहे ती करायला धुनी भांडी. जा माझ्यापेक्षा जास्त तुला तुझ्या पोराचीच काळजी आहे. जा काम कर जा. एकूण ते एक पोरगा आहे माझं त्याला काय बोलायचं नाही. स्वाते जेवण भुका लागली त्या. अरे माकडा तुझा हात काय मोडलं काय. स्वतःच्या हाताने घेऊन खा जा. अगं भय नाहीस का राक्षसी नाहीस जरा भावावर दया माया दाखी व्हायच. हा लय तत्वज्ञान झाडू नको. स्वतःच्या हाताने घेऊन गिळ जा. मला लय काम माहिती. तुझ्यागत मी काय एक मुलगा नाही. ए स्वाते काय ग अश्विनी इकडे की. हा कोण आहे ग. हा माझा मोठा भाऊ वळू. बर इकडे की. सगळं जमाना आहे माझ्या मागे पण हा वेडा आहे तुझ्या मागे. ए स्वाती बहिणा ही पुरगी काय म्हणतो ती ग. अरे काय नाही रे दादा. अगं सांग की काय म्हणतो ती. अरे मला भांडी घासायची ती भांडी घासून सांगते.
स्वाते सगळी भांडी धुवून झाली. सांग की आता ती पोरगी काय म्हणत होती. अरे एवढं पण महत्वाचं नाही, मला अजून कपडे पण धुवायची ती. कपडे धुते आणि मग सांगते. स्वाते सगळी कपडे पण धुवून झाली. सांग की आता ती पोरगी काय म्हणत होती. आता रे तू तर मागच लागलायस माझ्या. अजून मला घरातली फरशी पण पुसायची, तेवढी पुसते आणि मग सांगते. हा? स्वाती बे ना झाली फरशी पुसून. माझी ग तायडी तू दीदी ग लाडकी तू माझी जणू दुसरी आई कर जरा घाई आणि सांग ती पोरगी काय म्हणत होती. अरे ती म्हणत होती. अगं थांब थांब 2 मिनिटं थांब आलो. पाणी पी आधी आणि शांत होऊन मस्त पैकी सांग. सांग. अरे ती म्हणत होती तिची आजी आजार आहे, त्यामुळे ती 2 दिवस कॉलेजला नाही येणार. तेवढा सरांना निरोप दे. माकडीने आधी सांगाय नाही माझ्याकडे सगळी कामं करून घेतलीस तुझ्या तर आता. मार पुढे आले बघ. डोसक्यात गोळी घाल. मार. पप्पा काल दादानं मला मारलं बघा. काय रे का मारस तिला. पप्पा नाही मारलेलं खोटं बोलते ती. परत तिला हातच लाव टांगडाच मोडतो बघ. बर ठीक आहे या बुटावर फटका मार. बर अय चुक्काईच्या बुटावर फटका मारलाय फडक्यावर म्हटल्यावर. सॉरी सॉरी. सॉरी चुकून लागलं. बर. सॉरी. इसकी मौत सोचनी पड़ेगी. ए चांगली भांडी घास. घासत्या तू नको शिकू मला. बर ए जाने मन नंबर दे की तुझा. कोण बोलला रे. हा कोण बोलला. मी नाही बोललेलो ह्योच बोलला या. अरे पण हा तर मुका आहे. आई शपथ मी नाही बोललेलो ह्योच बोलला या. तूच बोललास ना. हा तूच बोललास ना. आवडलं मला तुझं धाड. चल कॉफी प्यायला जाऊया. तेव्हा नाही मीच बोललेलो. त्याच्यात काय धाडस आहे तवा ती. कुत्र्या मला वाटलंच होतं तू बोलला असणार आहेस. नॉनसेन्स कुठला. जिरली का माझ्या नाव टाकलं तू तास. हो तिकडे चल. ए हाय हाय. ओळखलंस मला. हा तू स्वातीचा भाऊ ना. होय. नाव काय तुझं. अश्विनी. अश्विनी. खूप छान नाव आहे बघ. बरं ऐक की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. थांब जरा. तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं का नाही तेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलोय बघ. खूप छान दिसतेस तू. तुझं डोळं एकदम हरणागत आहे बघ आणि तुझं केस जणू एकदम अस्वल लागत आहे. आपल्या अप्सरा लागत आहे. मला आवडल्यास तू माझ्यावर लग्न करशील. अरे पोरा मला आता नातवंड आली ती. तू लय हुशार केलास मला प्रपोज करायला. म्हातारे तुला नाही प्रपोज केलं त्या पोरगीला करत होतो. बाड्या तुला न्यायला जा तुला टाइमपास केलास मी. जा म्हातारे झालीस की आता. आईला कुठे गेली अश्विनी. काका हे 2 बिस्किटचे पुढे द्या. किती रुपये झाले. 50 रुपये झाले. थांबा देते. मिशी छान दिसते काका तुमची. खरंच काय हो एकदम मस्त दिसते. पुरी राहू दे पैसे ठेव. ही बिस्किटचं पुढं पण ठेव. थँक्यू. हा बर. हा
हायला आयडिया भारी आहे की. मिशी छान आहे म्हटल्यावर लगेच अश्विनीला फुकट बिस्किटचं पुढे दिलं हिनं. नमस्ते. नमस्ते. काका ही 4 बिस्किटचं पुढे द्या. किती रुपये झालं? 100 रुपये झालं. 100. हा हे धरा. मिशी छान आहे बरं का तुमची. बर बर, पैसे सोड की. अहो मिशी छान आहे म्हटलं. मिशी तुमची माहिती आहे मला, पैसे दे. अहो मिशी छान आहे म्हटलं. अरे माकडा, ती स्कीम फक्त पुरींच्यासाठी आहे. पैसे दे. आईच्या गावात डाव तूच म्हातारला. डाव फसला माझा काय. म्हाताराला डाव तू जाता. तुमचे 300 रुपये झाले. ठीक आहे. निघतंय का? काढू. मी काढतो. कुठली काका. ठीक आहे. मिशी छान आहे तुमची. काय सांगताय? राहू दे तुमचं पैसे. घेऊन जावा सामान. बाई माझं सामान घ्या आता. अहो माझं सामान घ्या. साबण राहिलं तेवढं घेऊन येतो. अरे माकडा, ती काय तुझी नोकराने यावी. तुझं तू घे जा की. थँक्यू काका. येते सामान घेऊन. बर बर. कुठे बाजूला सर ढोलूया. हॅलो काय रे ब्या. पप्पा मॉल जवळ या, घरातली मोकळी पासापोती घेऊन. कशाला? अहो मॉल मधल्या काकाला मी गंडीवलाय आणि त्याच्याकडे फुकट मध्ये माल घेतलाय. येताना तिरडीचं सामान पण घेऊन याला सांग. तुझी दाढी पण छान दिसते. हा आय गई कंबाट मोडलं पाका. सुकायच्या कशाला असलं धंदा करायचं? गप जाऊन झोप जाता घरात. बर बर पप्पा. हा बर बर. हो अरे तू पैसे सांगू नको मला. दिवसाला 2 लाख रुपये इन्कम आहे माझा. 5 कंपनीचा मालक आहे मी. साहेब नमस्कार. पैसे नको साहेब. पैसे नको. इधर सोन्याचे. अहो नको नको साहेब. मग काय पाहिजे? लगीन झालंय का तुमचं? लगीन नाही झालेलं माझं. आमचं डॅडी माझ्यासाठी मुलगी बघायला लागली ती. त्याने एका बिझनेसमनची मुलगी बघितल्या. पण मला गावाकडची साधी मुलगी पाहिजे. अहो माझी मुलगी आहे की मग साहेब, साधी सुसंस्कृत आणि गावाकडची. खरंच काय? मग मी येईन तुमच्या मुलगीला बघायला. पण एक प्रॉब्लेम आहे. आमच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जर मी लग्न केलं तर वडील नाराज होतील माझ्यावर. अहो त्यांना कळून द्यायचं नाही. चुपके चुपके उरकून टाकायचं. परत जातोय राग सगळा त्यांचा. हा चालतंय की. मग दादा कुठे निघालायस? अगं कपडे आणायला निघालूया. थांब मी पण येते. ए गे बस, तुझी तू काम करत जा. अरे थांब मी पण येणार आहे तुझ्यावर. तुम्हाला कधीच कुठं घेऊन जात नाहीस. बर बर ये. थांबा लगेच आवरून आले. बर बर. आता का भैया या कुत्र्याचा कशाला आणि फोन आलाय. हॅलो हा बोल ना आशू. काय करतेस? अगं मी माझ्या भावासोबत कपडे आणायला चालल्या. आता जरा गडबडीत आहे. तुला नंतर फोन करते. ठेवते. दादा चल. हा चल चल. अरे गाडीवर जायचंय नव्हता. अगं गाडी कशाला लागते तवा. ये घेतली कपडे. चल. अरे कुत्र्या तुला घातला डबऱ्यात. तुला मला वाटलं की दुकानात जायचं नवीन कपडे आणायला.
पाचका भाव झाला तुझा. तुझ्या तर आता वैभ्या काय झालं पहिला सांगा की मारा मागा लागले मला. ए पोरी घरात जा तू सुकायच्या बारकायच मी त्याच्यावर भांडतोयस. अहो पप्पा तीच भांडते माझ्यावर. चल घरात. मैना अगं आपल्या स्वतःसाठी स्थळ बघितलंय आम्ही. काय सांगताय कसं आहे पोरग? एकदम भारी आहे. येईल 10 मिनिटात त्याला घरला बोललोय मी. बरं झालं बाई पोरगीचं एकदा लगीन झालं म्हणजे आपण निवांत. हा मग मला काय देवाला सोडणार आहे काय? माझ्या लग्नाच का बघताय? हिचं झाल्यावर करूया की एवढा का खाली झालायस. घबरत आया या पाहुणे. मी आत्ताच्या स्थळाबद्दल बोललेलो ती ही आहे. पप्पा ही स्थळ आहे ह्याच्या अंगावर तर ढिगाने मळ आहे. माझ्या खिशात गळ आहे आत नेऊन अडकून तुला गबास. पुरी नमस्कार कर. पप्पा पण त्यांनी नुसती कपडेच पाठवली ती वाटतं. नवरा मुलगा कुठे आहे? आहे की अय पोरा ये. इकडं आहे मी. हा ये जरा पाहुणा असं जावा म्हणजे दात दिसलं म्हणजे आम्हाला दिसला. काका नमस्कार. मुलगा आला नाही काका तुमचा? मीच आहे नवरा मुलगा. ए बुरट्या नवरा मुलगा झाय येऊ. वय किती आहे तुमचं? 23 वर्ष. शिल्लक राहिलेलं सांगू नको. चालू सांग चालू. चालूच वय माझं 23 वर्ष. पप्पा मला नाही पोरग पसंत. पप्पा मला पण नाही पोरग पसंत. तू करायचं यावर लगीन. नाही नाही मग गबास किरा ताळ्या. पप्पा दाजी म्हणून सुद्धा मला पसंत नाही पोरग. पोरा अरे पोरग लय श्रीमंत आहे. लगीन झाल्यावर तुला बुलेट घेऊन देणार आहे. काय सांगताय? दाजी दाजी माझा लाडका माझा दाजी. दाजी उभा काय तुम्ही बसा दाजी. अहो मला पण पोरग पसंत नाही. अगं नवरा मुलगा तुला लगीन झाल्यावर 5 तोळे सोन्याच्या पाटल्या करणार आहे. सोन्याचा का माझा जावई बापू चला तुम्हाला कॉफी करून आणते. फक्त तुम्ही एकदा हसा आणि मला सरळ सरळ दिसा. आधी तुम्ही तुमच्या डोळ्यातली चिपड पुसा मग मी तुम्हाला दिसेल. आई मी काय नाही माझा पंचच तसा असतो. पप्पा मला नाही पोरग पसंत. पोरी अगं पोराच्या 5 मोठ्या कंपन्या आहेत त्या. लगीन झाल्यावर त्या सगळ्या कंपन्या तुझ्या नाव करणार आहे. म्हणजे तू 5 कंपन्याची मालकीण होणार. बाहेर कशाला बसलाय? चला घरात. नाही आता वेळ नाही मला कंपनीची मीटिंग आहे गेलं पाहिजे मला. दाजी तुम्ही कशाला जाताय? नुसती तुमची कपडे जर तिचं निवड अडकवली तरी त्यासनी काय कळतं या? काय नाही नाही मला गेलं पाहिजे अहो, company- थांबा की दाजी. राहा उद्या जा उद्या. नाही गेलं पाहिजे. वेगळे ना. एक मिनिट दाजी. बरं चालतंय बघ विचारून. जावई बापू आज इथंच राहा. उद्या सकाळी म्हशीची धार काढून झाली की मग जावा. हा म्हणजे म्हशीने काढलेलं दूध म्हशीचं काढलेलं दूध मला प्यायला द्यासाठी थांबा म्हणताय काय? नाही काय झालंय आमच्या म्हशीचे रेडकून येलं या त्यामुळे म्हस धार देना झाल्या म्हणून रेडकाच जागेवर तुम्हाला बांधायचं आहे म्हणजे म्हस धार दिली. माझा अपमान जाता मी. हो जावाय बापू थांबा. चिडू नका चेष्टा केली त्यानं. हा मग असू दे. पाहुणं जावाय म्हणून पसंत आहे तुम्ही आम्हाला. मला पण पोरगी पसंत आहे. मग उद्याच लागणार बार उडवून देऊया. चालतंय की. बरं सासरे बुवा मी वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न केलंय. त्यांचा राग शांत झालाय का बघून येतो जरा. बर आलंच. झालं एकदाचं लगीन पुरी बघ. आता तू तुझं जीवन आयुष्य आरामात जग. काय कोण तू जाईत ना कशाला काय पुढच्या जा इथं नाही कोण पुढच्या जा तू. सासरे बुवा बघितलं का पप्पा माझ्यावर किती चिडले ती. मला ओळख पण दिला झाली आता. जावई बापू असून दे. तुम्ही तुमच्या पप्पांचा राग जायचं तर थोडे दिवस आमच्या घरीच राहावा. चला चालतंय चला चालेल ती इकडे खांद्यावर टाकी. असं कसं चालेल? चला दाजी सरळ उभा राहा फोटो काढूया. काढा फोटो तवर जरा जाऊन आलो. बरोबर या लवकर या. दाजी हसा जरा. अरे हौशीराव इकडे कुठे? अरे पोरगीचं लगीन केलं पण जावायचा बाप जरा जावाय नाराज आहे त्यामुळे त्यानं घरात नाही घेतलं. अरे वाईट झालं. बरं ती नव तुझा वडापावचा धंदा कसा चाललाय? एकदम मस्त बघ. अरे ते आपलं वडत येणार पोर काय नाही ती 2 दिवस सुट्टी गेले त्यामुळे गाडा जरा बंद ठेवलाय. बरं चल जावयावर ओळख करून देतो तुझी. चल. आणि ही बघ तो तुझा वडापावचा गाडा आहे नाही तो बंद कर. माझा जावायला श्रीमंत आहे त्याच्या कंपनीत तुला मॅनेजर करायला सांगतो. चालते सांग. हा हा एक नंबर.
जावाय बापू ह्यो माझा मित्र रंगा. तू ओळखतोस यांना? अरे ह्योच माझ्या गाड्या ओढता असतो या. 2 दिवस सुट्टी गेला म्हणून गाडा पण ठेवलाय. काय सॉरी बरं का लगीन यासाठी जरा खोटं बोललेलं मी. सुकाळीच्या